जालना नांदेड समृद्धी महामार्गावरील नांदेड जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी आज नांदेड शहराजनिक सुरू असलेल्या कामाला थांबवले आहे। नांदेड जिल्ह्यातील 12 गावे हे बाधित असून या 12 गावातील बाधित शेतकऱ्यांना जमिनींचे मूल्यांकन व सानुग्रह अनुदान पद्धतीने मोवेजा देण्यात यावा, सर्व्हिस रोड आपल्या आवार्ड मधील राहिलेले 12% व्याज मिळावे यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आज सुरुवात होत असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम थांबवले आहे। जालना नांदेड समृद्धी महामार्गातील 12 गावातील नांदेड तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी सर्व जमलेले आहेत। मागील 3 वर्षापासून जेव्हापासून नोटिफिकेशन निघालं तेव्हापासून आम्ही या सर्व शेतकरी बाधित शेतकरी वेगवेगळ्या मागण्या घेऊन शासनाकडे गेलो, परंतु शासनाने आमची एकही मान्य आतापर्यंत मान्य केलेली नाही। आमच्या ह्या जमिनी ज्या आहेत ते महानगरपालिकेला लागून आहे, तिथून 200 फुटावरती महानगरपालिका आहे आणि रिंग रोडच्या आतमधला हा रस्ता आहे आणि या ठिकाणी बाजारभाव जवळपास 5 कोटी 4 कोटी रुपये असताना आम्हाला शासन या ठिकाणी 4 लाख 5 लाख रुपये प्रति एकर देत आहे। सर्व कमांड एरियामधल्या जमिनी आहेत, विष्णुपुरी प्रकल्पाच्या भागातील शेती आहेत, कमर्शियल या ठिकाणी MIDC पुढे आहे। अशा असताना सुद्धा या जमिनीचं बाजार मूल्य अतिशय उच्च असताना सुद्धा शासन आमच्या कुठल्याही मागण्या मान्य धरण्याची जे की कायद्यामध्ये तरतूद आहे, कायद्याच्या तरतूद न वापरता चुकीच्या पद्धतीने अवॉर्ड पास करून शासनानं आमची फसवणूक केलेली आहे। आम्हाला व्याज सुद्धा 12% द्यायचं होतं, ते दिलेलं नाही। या ठिकाणी आमची मुख्य मागणी आहे की आज जरी अवॉर्ड पास केलं असलं तरी आम्हाला सानुग्रह अनुदान या हेड खाली बाजार मूल्यांकन करून आम्हाला अनुदान स्वरूपात मोवेजा देण्यात यावा, त्याचबरोबर साईडचा रस्ता देण्यात यावा व इतर ज्या आमच्या काय मागण्या आहेत त्या पूर्ण मान्य कराव्यात, 12% व्याज द्यावं। हे जोपर्यंत मान्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही रस्ता होऊ देणार नाही, असा या 12 गावातील बाधित शेतकऱ्यांनी या ठिकाणी संकल्प केलेला आहे। यावर आम्ही उच्च न्यायालयाचा आदेश आणलेला सुद्धा तो चुकीच्या पद्धतीने फेटाळून लावून प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही, म्हणून महसूल मंत्री मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार सुद्धा कुठलीही कारवाई केलेली नाही। या इतकं निगरगट्ट प्रशासन झाले आहे की कुठल्याही आदेशाची पायमल्ली करून शेतकऱ्यावर जबरदस्तीनं आज या ठिकाणी काम सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे। तरी 12 गावातील बाधित शेतकऱ्यांनी तो हाणून पाडून आज हे काम बंद पाडलेलं आहे। इथून पुढे आम्ही कुठल्याही प्रकारे आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत काम होऊ देणार नाही। भले आमचा जीव गेला तरी आमच्यावर बुलडोजर फिरलं तरी आम्हाला काय हरकत नाही, आम्ही त्याची आहुती द्यायला तयार आहोत। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया।